मौजे विखुर्ले येथे तिरमल समाजाच्या वतीने प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या तिरमल समाज प्रीमियर लीगचे आयोजन मोठ्या उत्साहात व यशस्वीरित्या पार पडले। या 2 दिवसीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन नवनाथ तिरमले यांनी केले होते। तिरमल समाजातील युवक क्रिकेटच्या माध्यमातून एकत्र यावेत हा या स्पर्धेमागील मुख्य उद्देश होता। गेल्या आठवड्यापासून संपूर्ण समाजात या लीगची जोरदार चर्चा होती व तरुणांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळाली। तिरमल समाजाचे अध्यक्ष नटराज वेरकर व माणिकराव वानखेडे यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले। स्पर्धेच्या पहिल्या दिवशीचे भोजन आनंद तिरमले, वार्मिक तिरमले, भाईदास तिरमले व कैलास तिरमले यांच्या सौजन्याने देण्यात आले। या लीगसाठी समाजातील विविध समाज बांधवांनी आर्थिक सहकार्य केले। या स्पर्धेत एकूण 18 संघांचा सहभाग होता। यामध्ये सुरत येथील सुरतीस संघ विजेता तर शहादा तिरमल टायगर्स संघ उपविजेता ठरला। बेस्ट बॉलर म्हणून सुरती संघाचा प्रशांत तिरमले तर मॅन ऑफ द सिरीज म्हणून गौरव दुरंगी यांची निवड झाली। या लीगचे आयोजन तिरमल समाज संस्था नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून नवनाथ तिरमले हे आयोजक तर दीपक तिरमले हे समन्वयक होते। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रकाश तिरमले, सुनील तिरमले, दीपक भिल, विकास तिरमले, सोनू तिरमले व रवींद्र तिरमले यांनी मोलाची साथ दिली। यावेळी आयोजक नवनाथ तिरमले यांनी सांगितले की हे पहिले वर्ष होते, मात्र पुढील वर्षी याहून मोठ्या स्वरूपात आयोजन करण्यात येईल। या यशस्वी आयोजनाबद्दल संपूर्ण तिरमल समाजात त्यांचे विशेष कौतुक होत आहे। धुळे महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौर सौ मायादेवी परदेशी यांचे दोंडाईच्या शहरात प्रथमच आगमन झाले असता परदेशी समाज पंचमंडळ व दोंडाईचा शहरातील समाज बांधवांच्या वतीने उत्स्फूर्त स्वागत व अभिनंदन करण्यात आले। यावेळी महापौर सौ मायादेवी परदेशी यांच्यासह उपमहापौर ज्योत्स्ना पाटील, नगरसेवक धीरज भैया परदेशी, विकी बाबा परदेशी, नगरसेवक रोहित भाऊ चांदवडे तसेच बेडचे सरपंच रावसाहेब पहलवान यांचा देखील सत्कार करण्यात आला। महापौर सौ मायादेवी परदेशी यांच्या दोंडाईच्या शहरातील प्रथम आगमन प्रसंगी युवक परदेशी पंचमंडळ अध्यक्ष मनोज भाऊ परदेशी यांच्या राहत्या घरी सर्व समाज बांधवांनी त्यांचा सन्मान केला व पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमास प्रकाश परदेशी, कृष्ण परदेशी, अजय परदेशी, रामकृष्ण परदेशी, शनी परदेशी, सोनू परदेशी, मोहन परदेशी, भैया परदेशी, दामू परदेशी, मधुकर काका परदेशी, राकेश परदेशी, साही परदेशी यांच्यासह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते। तसेच मित्र परिवारातून राहुल, माणिक, प्रसाद गीते, वसंत बापू कोळी, रईस भागवान, कुंदन सोनोने, दादू पाटील, मनोहर पाटील, चेतन राजपूत, सागर पाटील, बापूजी मिस्त्री, सचिन देवकाते, प्रकाश पारधी, रावसाहेब पाटील, गोलू महाजन, ऋषिकेश शिरसाट, वैभव रामोळे उपस्थित होते। कार्यक्रमाच्या शेवटी विजय पाटील यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले। श्री दादाजी संप्रदायाच्या भक्तांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बातमी आहे। सन 2026 मध्ये श्री दादाजी पायी दिंडी सोहळ्याचे 9वे वर्ष साजरे होत आहे। या भव्य दिव्य सोहळा श्री क्षेत्र दादाजी दरबार पिंपळनेर येथून सुरू होणार असून दादाजी भक्तांचा हा दिंडी प्रवास थेट श्री क्षेत्र दादाजी धाम खंडवा येथे जाऊन पोहोचणार आहे। परम सद्गुरू श्री स्वामी शिवानंद दादाजी व गुरुमाता आई द्वारिका मैया यांच्या कृपा आशीर्वादाने हा सोहळा होत आहे। परम पूज्य श्री धनंजय सरकार आणि माऊली माताजी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले आहे। महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर हा सोहळा विशेष महत्त्वाचा मानला जातो। देशभरातून हजारो दादाजी भक्त या पायी दिंडीत सहभागी होतात। 30 दिवस चालणाऱ्या या वारीत दादाजी नामाचा अखंड जयघोष केला जातो। गावोगावी भक्तिमय वातावरण निर्माण होत असते। रथामधून धुनीवाले दादाजी व हरिहरजी भोले भगवान यांच्या प्रतिमांचे भव्य मिरवणूक निघते। या मिरवणुकीतून भक्तांना दर्शन व कृपा आशीर्वादाचा लाभ मिळतो। दादाजी संप्रदायाची परंपरा ही शंकराचार्य गुरु परंपरेशी जोडलेली आहे। नर्मदा परिक्रमेची तपश्चर्या या संप्रदायाचे वैशिष्ट्य आहे। अध्यात्मासोबतच समाज प्रबोधनाचा संदेश यातून दिला जातो। भक्ती, सेवा आणि त्यागाची शिकवण या दिंडीतून मिळते। महाप्रसाद सेवा आणि वैद्यकीय सुविधा पुरविल्या जातात। अनेक सेवाभावी दाते या सोहळ्यात योगदान देतात। दादाजी भक्तांचे एकत्र येणे हीच या वारीची खरी शक्ती आहे। हा सोहळा केवळ धार्मिक नाही तर सांस्कृतिक उत्सव आहे। तरुण पिढीसाठी अध्यात्माची दिशा देणारा हा प्रवास आहे। दादाजी नामाचा प्रचार आणि प्रसार अखंड सुरू आहे। महाराष्ट्रासह देशभरात हा संप्रदाय विस्तारत असून खंडवा येथे भव्य महाशिवरात्री उत्सव साजरा होणार आहे। सर्व भाविकांनी या पायी दिंडीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे।
तालुका विधी सेवा समिती साक्री आणि निजामपूर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक सामाजिक न्याय दिनानिमित्त कायदेविषयक साक्षरता शिबिर आयोजित करण्यात आले. हे शिबिर 2 फेब्रुवारी 2026 रोजी निजामपूर पोलीस स्टेशन येथे पार पडले. माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्या आदेशान्वये या कार्यक्रमाचे आयोजन झाले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर राबविण्यात आले. या शिबिरासाठी निजामपूर पोलीस स्टेशन हद्दीतील 90 गावातील प्रतिनिधी उपस्थित होते. पोलीस पाटील, पोलीस कर्मचारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय न्यायाधीश मुग्धा एम गांगुर्डे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून सरकारी अभियोक्ता ॲडव्होकेट चेतन वळवी उपस्थित होते. निजामपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भांबरे यांची प्रमुख उपस्थिती होती. शिबिरामध्ये कायदेविषयक योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. लोक न्यायालय व एडीआर पद्धतींचे महत्त्व यावर मार्गदर्शन करण्यात आले. 14 मार्च 2026 रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोक अदालतीबाबत माहिती देण्यात आली. लोक न्यायालय म्हणजे काय, त्याची रचना व कार्यपद्धती समजावून सांगण्यात आली. लोक न्यायालयामुळे जलद न्याय कसा मिळतो यावर भर देण्यात आला. समाजोत्तरणान्वये वाद मिटवण्याचे फायदे स्पष्ट करण्यात आले. वेळ, पैसा आणि कोर्ट फी याची बचत होते हे सांगण्यात आले. अपीलची गरज राहत नाही हे विशेषत्वाने नमूद करण्यात आले. या शिबिरातून कायद्याविषयी जनजागृती करण्यात आली. सामाजिक सलोखा राखण्याचा संदेश देण्यात आला. पोलीस पाटील यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगण्यात आले. ग्रामीण भागात न्याय प्रक्रिया सुलभ करण्यावर भर देण्यात आला. सर्वसामान्य नागरिकांनी कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा असे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाला जवळपास 90 नागरिक उपस्थित होते. शिबिर यशस्वीरित्या पार पडले. तुम्हाला असं वाटत नाही का, आपण स्वतःच्या आयुष्याशी, परिणामी समोरचं येणारं वाहन आहे त्याच्या पण आयुष्याशी आपण स्वतः खेळतो? बरं, त्याही पलीकडे परवाना आहे किंवा नाही, आता हे अगदी बेसिक आहे. मी म्हणत नाहीये हा, आता जसं ऑफिसर मगाशी म्हणाले की हा थोडा ग्रामीण भाग आहे, पण गाडी चालवणे त्याचं वय अगदी जे नाबालिक मुलं असतात, विशिष्ट मी मुलं सांगते, त्याची जबाबदारी पालकांवर असते की आपलं बाळ, आपलं पाल्य जर नाबालिक आहे, लहान आहे, तर त्याच्या हातात गाडी कशी द्यायची.